हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2019 ला आलाय. ए फोर्स वेक्टर एफ दॅट इज इक्वल टू -5 i कॅप -7 j कॅप +3 k कॅप ऍक्टिंग ऑन ए पार्टिकल कॉजेस ए डिस्प्लेसमेंट वेक्टर एस दॅट इज इक्वल टू 3 i कॅप -2 j कॅप +a कॅप in its own direction. If the work done is 14 joule, then the value of A is. आता बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. A बरोबर 0, B बरोबर 15, C बरोबर 5 आणि D बरोबर 1. तर आता आपल्याला वर्क डन दिलेलं आहे आणि हे दोन वेक्टर दिलेले आहेत. तर आपल्याला ह्या A ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं हा जो A दिलेला आहे तर वर्क डन दॅट इज दी डॉट प्रॉडक्ट ऑफ वेक्टर F डॉट वेक्टर S. मग याची व्हॅल्यू 14 सबस्टिट्यूट करायची. 14 जूल घेऊ याचा डॉट प्रॉडक्ट. कॉम्पोनंटचा फक्त गुणाकार करायचा. 5 3 जा 15 -15 ना. आता हे 7 2 जा 14 पण +14 आणि इथे +3a. आता इथे -1 शिल्लक राहिला. हा -1 इकडे आल्यावर प्लस झाला. मग 3a बरोबर 15 आणि म्हणून a बरोबर आता बघा 3a बरोबर हा -1 इकडे आल्यावर प्लस बरोबर 15. a बरोबर 15/3 आणि म्हणून a दॅट इज इक्वल टू 5. समजलं का कसं सोडवलं ते? तर या पद्धतीने सोडवायचंय आणि करेक्ट ऑप्शन आहे बघा आपला सी. a बरोबर 5 हा करेक्ट ऑप्शन सी आहे. तर असे तुम्हाला PYQ चे शॉर्ट व्हिडिओ हवे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. चॅप्टर वाईज तुम्हाला सीईटीचे PYQ सापडतील ज्याने तुमचा खूप कमी वेळात छान अभ्यास होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी.